कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जनार्दन स्वामी महाराज की जय। यों प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिला शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरणश्रवणं त्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानांची धाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांची केली स्मरण होय सकळ दियांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। अखिल कोट भगवान परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज निष्काम कर्मयोगी भगवान ब्रह्मचैतन्य ध्याननिष्ठ संत श्रेष्ठ संत शिरोमणी भक्त वत्सल भक्तप्रेमी मोक्षदाता श्री जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहन गुरुजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पवित्र पावन अशा हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना आपण जो मोहाने अतिशय ग्रस्त झालेला अर्जुन आहे त्या अर्जुनाची नेमकी काय अवस्था आहे याचा विचार आपण करत आहोत। मागच्या अध्यायामध्ये म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन हा निश्चित अशा प्रकारचा भ्रमात आहे। निश्चित भ्रमात म्हणजे काय तर मी जे बोलतो आहे हेच खरं आहे असा त्याचा आग्रह नसून दुराग्रह अशा प्रकारचा आहे। पण ज्यावेळी भगवान परमात्मा त्या अर्जुनाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही किंवा नको नको अशा प्रकारचं भगवान परमात्मा त्याला बोलतात। क्लैब्यम मास्मगमः पार्थ न यतत्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्य त्यक्तोत्तिष्ठ परंतप अर्जुना तुझ्या ठिकाणी आलेलं हे क्लिबत्व क्लैब्यपणा नपुसकपणा टाकून दे आणि युद्धासाठी अशा प्रकारचा तयार हो असं भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं। त्यावेळेस अर्जुन म्हणतो देवा मला हे तुझं पटत नाही। कारण का कारण अर्जुन ज्या भूमिकेवरती बोलतोय ती भूमिका अतिशय खालची आहे आणि भगवान परमात्मा ज्या भूमिकेवरती आहे ती भूमिकावरची आहे। अर्जुन हा व्यावहारिक दृष्टीने जरी विचार करत असला तरी भगवान परमात्मा व्यावहारिक दृष्टीने नसून पारमार्थिक दृष्टीने या संबंधाचा विचार करत आहे। म्हणून खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतात पण अर्जुन भगवंताला सांगतो की देवा यांना कसं मारू। कोण भीष्माचार्य द्रोणाचार्य हे संपूर्ण जे आहे ते पूजा करण्यास योग्य आहे। माझं दैवत अशा प्रकारचं ते आहे आणि अशांना यांची पूजा करायचं सोडून यांचा वध करणं कितपत योग्य अशा प्रकारचं आहे। म्हणून असे अनेक कारण अशा प्रकारचं भगवान परमात्म्याला अर्जुन देतो। देवा हे तुलेवरी तुझं बोलावे लगे अवधारी आधी तुझी चित्ती विचारी संग्राम हा हे झुंज नव्हे प्रमादू या सगळ्या ओळ्या आपण काल बघून आलो। आणि नंतर तोच अर्जुन द्रोणाचार्य किती श्रेष्ठ आहे भीष्माचार्य किती श्रेष्ठ आहे यांच्याविषयीचं वर्णन त्यांची स्तुती करत आहे। त्याच्या आपण 3 ओळ्या बघितल्या। काय देवा समुद्र गंभीर ऐकिजे तो आहात ऐसा देखिजे परिक्षोभ मने नेनिजे द्रोणाची। द्रोणाचार्याचं वर्णन करत असताना खऱ्या अर्थाने अर्जुनाने जे वर्णन केलं ते अतिशय श्रेष्ठ वर्णन आहे। पण अगदी तुमच्या माहितीस्तव सांगेल हे अर्जुनाचं वर्णन आहे का ज्ञानोबरायांच्या अर्जुनाचं वर्णन आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे नाही का।
म्हणजे हा भाव ज्ञानोबराय महाराजांनी काढलेला आहे. अर्जुनाच्या अंतःकरणाचं ज्ञानोबरायांना कळतं आणि भगवंताच्या अंतःकरणात काय चाललंय ते सुद्धा ज्ञानोबरायांनाच कळतं. निवृत्तीनाथ महाराज हो बोलता बोलता ज्ञानोबरायांना म्हणतात, देवाचे मनोगत तू जाणत आहासी मूर्ती म्हणतो. अरे ज्ञाना, देवाचं मनोगत जाणतो तू, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंभरा परिहारची न लगे. ज्ञानोबरायांना या गोष्टी कळतात म्हणून ज्ञानोबराय महाराज अर्जुनाच्या मुखात ह्या ओव्या घालतात. देवा, हे अपार जे गगनवरी तयाई होईल मान, परी आघात भले घन हृदयांची. या सगळ्या ओव्या बघून आलो. बघा आपली आता 42वी ओवी आहे. काय? स्नेहा लागी माये म्हणी पेते किर होय, परिकृपा ते मूर्त आहे द्रोणीये. स्नेहाचा विचार केला तर तो आईच्या ठिकाणीच असतो. नवे नवे आईच्या ठिकाणी स्नेह नाही अशी आईच नाही, नाही का? पण या ठिकाणी सुद्धा आपण कालच विचार केला की आईच्या ठिकाणी कृपा आहे, आई मूर्तिमंत कृपा नाही. बरोबर आहे का नाही? फुलाच्या ठिकाणी सुगंध आहे, फुल मूर्तिमंत सुगंध आहे का? नाही. पण जसं आईच्या ठिकाणी कृपा आहे, आई कृपा नाही, पण तसं द्रोणाचार्यांच्या बाबतीत नाही. साक्षात द्रोणाचार्य म्हणजे मूर्तिमंत कृपाच. म्हणजे आईपेक्षा श्रेष्ठ द्रोणाचार्य आहे असं अर्जुनाला या ठिकाणी सांगायचंय. बघा ज्ञानोबराय महाराज सांगतात, हा कारुण्याची आदी, सकळ गुणांचा निधी, विद्या सिद्धू निर्वधी. अर्जुन म्हणे, अर्जुन भगवंताला सांगतो की देवा हे काय असे तसे आहे का? मग कसे आहेत? हे कारुण्याची आदी आहे. कारुण्याची आदी म्हणजे काय? जणू काय करुणा त्यांच्या ठिकाणीच उत्पन्न झालेली आहे. आदी, आदी शब्दाचा अर्थ आपण मागेच बघितला. आदी म्हणजे सगळ्या गोष्टीचं किंवा कार्याचं कारण जे असतं त्याला आदी म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? सगळ्या जगताचं कारण कोण आहे? माया आहे. किंवा मायेचंही कारण कोण आहे? भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला आदी या शब्दाने आपण विचार केलेला आहे. ओम नमोजी आद्या किंवा हे आदी पुरुषाची माया. म्हणून आदी हा शब्द आपण तिथं वापरला. ज्ञानोबराय महाराज या ठिकाणी सांगत आहेत की अर्जुन देवा, द्रोणाचार्य म्हणजे साक्षात मूर्तिमंत अशा प्रकारची करुणा आहे. नव्हे करुणाच त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे. पुन्हा सकळ गुणांचा निधी. निधी म्हणजे साठा, साठा समुद्र. सगळ्या गुणांचा जणू काय माझे श्रीगुरु द्रोणाचार्य म्हणजे खऱ्या अर्थाने साठा आहे. नव्हे विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे विद्या सिंधू म्हणजे काय? सिंधू म्हणजे सागर, आणि अवधी आणि निरवधी. अवधी म्हणजे काय? ज्याला मर्यादा आहे त्याला अवधी म्हणा, आणि ज्याला मर्यादाच नाही असा निरवधी. म्हणजे काय? जणू काय विद्येचा अमर्याद असणारा समुद्र म्हणजेच का की काय माझे द्रोणाचार्य आहे असं या ठिकाणी अर्जुनाला सांगायचंय. बघा, आणि असे हे असणारे भीष्माचार्य द्रोणाचार्य माझे गुरु, हे येणे मानी महंतू. हे अशा मी ज्या पद्धतीनं बोलतोय ना म्हणून अशा प्रकारचे श्रेष्ठ आहे. ते उगी श्रेष्ठ आहे का? श्रीगुरूचं वर्णन करत असताना आता आपण या ओव्यांचा जर विचार केला तर या ओव्यांची उंची किती आहे? किती ती उंची आहे? आणि त्या उंचीच्या संबंधाने बघितलं तर मग अर्जुन म्हणतो की हे येणे माने महंतू. अशा प्रकारचे हे श्रेष्ठ आहे. शास्त्रविद्येमध्ये पारंगत अशा प्रकारचे आहे, नाही का? येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू. बघा, कोणी कोणी महंत असतात, मोठे असतात, श्रेष्ठ असतात, ज्येष्ठ असतात, पण ते कृपावंतच जर नसले तर काय करायचं त्यांचं श्रेष्ठपणा, मोठेपणा? अर्जुन म्हणतो देवा, हे एवढे मोठे जरी असले, महंत जरी असले, श्रेष्ठ जरी असले, शिवाय आमच्यावरती त्यांची कृपा आहे. किती कृपा आहे आपण याचा विचार मागेच करून आलो. येणे धनुर्वेद मदती दिला, नाही का? मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मदती दिला. ही द्रोणाचार्याची असणारी अर्जुनावरती नव्हे पांडवांवरती खऱ्या अर्थाने कृपा आहे. म्हणून आम्हा लागी कृपावंतू. आणि सांग बरं, एवढे श्रेष्ठ असणारे त्याचप्रमाणे आमच्यावरती कृपा करणारे असे महात्मे सांग बरं. आता सांगपा येत घातू चिंतू येईल. यांचा घात करणं माझ्या असं मनात तरी येईल का? माझ्या अंतःकरणामध्ये असा विचार तरी येईल का यांचा घात कसा करावा, म्हणून करू नये की करावा? आणि असे असणारे ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, हे मना नये आघवे जीवे तेशी.
अर्जुन भगवंताला म्हणतो की देवा, अशा प्रकारच्या या महात्म्यांना रणामध्ये म्हणजे युद्धामध्ये वधावं, त्यांचा वध करावा, मग आपण राज्य सुख भोगावं, हे मला मनास सुद्धा येत नाही. माझ्या मनास माझा प्राण गेला तरी चालेल, माझा प्राण जाईल ते योग्य होईल, पण तरी सुद्धा माझ्या मनास सुद्धा येत नाही की यांना मी मारावं किंवा मी यांचा वध करावा. आणि बघा पुढे म्हणतात, हे येणे माने दुर्भर जे याही उणी भोग सधर, हे असं तू येथवर भिक्षा मागता भली. अर्जुन एवढा खाली घसरला, एवढ्या खाली घसरला. अर्जुन म्हणतो देवा, हे हस्तिनापूरचं जे राज्य आहे हे दुर्भर, हे कितीही मोठं असलं, कठीण असलं, ह्या हस्तिनापूरच्या इहलोकातल्या राज्याला सोड, याच्यापेक्षा सुद्धा इंद्रादिकाचं जरी राज्य मला प्राप्त झालं, येणे काय म्हणतात, हे याही उनी भोग सदर, ह्या हस्तिनापूरचे भोग सोड, याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ श्रेष्ठ भोग जरी मला प्राप्त झाले तरी सुद्धा हे सगळं हे हे करण्यापेक्षा, हे भोग भोगण्यापेक्षा असं तू येथवर भिक्षा मागता म्हणे, याच्यापेक्षा आम्हाला भिक्षा मागणं हे श्रेष्ठ वाटतं म्हणे. बघा, इहलोकातले जे भोग आहे हे आम्हाला प्राप्त होणारे सामान्य भोग आहे, आणि परलोकामध्ये प्राप्त होणारे भोग दिव्य भोग आहे. स्वर्गलोकाचं वर्णन करताना भगवंताने सांगितलेलंच आहे, त्रैविद्यामाम सोम पापुत पापा यज्ञरिष्ट्वा सुरगतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देवभोगान. काय करतात, पुण्याच्या बळावरती स्वर्गामध्ये जातात आणि स्वर्गामध्ये जाऊन त्या ठिकाणी असणारे दिव्य भोग भोगतात. दिव्य भोग काय, त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी तर असं वर्णन केलंय, इंद्रातला भोग आणि इहलोकातला भोग सारखाची, काहीच फरक नाही, फक्त साधनामध्ये फरक आहे. कसं म्हणे, खाली राहणाऱ्या म्हणजे इहलोकामध्ये एखादा गरजू भुकेलेला मनुष्य शिळ्या भाकरी खाऊन ज्याला ती भुकेची तृप्ती होते, तीच भुकेची तृप्ती इंद्रादिकामध्ये स्वर्गादिकामध्ये राहणाऱ्या देवांना दिव्य असणारे चांगले पक्वान्न खाऊन तीच तृप्ती होते. म्हणजे फक्त साधनं बदलले, तृप्ती मात्र एकच आहे. तिथं फक्त भोग आहे, ते असामान्य भोग आहे आणि हे सामान्य भोग. मग अर्जुनाला हेच सांगायचं आहे की देवा, या इहलोकातले भोग सोड, अरे परलोकातले भोग जरी चांगले श्रेष्ठ भोग जरी प्राप्त झाले ना, हे सुद्धा आता आम्हाला खऱ्या अर्थाने भोगण्याची इच्छा नाही. याच्यापेक्षा हे असं तू येथवर भिक्षा मागता भली, याच्यापेक्षा आम्हाला भिक्षा मागून राहणं जग चांगलं होईल. बघा, ही केवढी मोठी अंतःकरणाचा मोठेपणा आहे, हा त्याचा केवढा मोठा प्रामाणिकपणा, एवढी सुहृदता, एवढी अंतःकरणाला मृदुता येईल ना, तेव्हाच भगवान परमात्मा त्याच्यासाठी अवतार घेईल. कोणासाठी नाही अवतार घेऊ शकतो भगवान परमात्मा, खरंय का नाही. ही अर्जुनाची अवस्था आहे, अर्जुनाचा प्रामाणिकपणा आहे, नाही का. नाहीतर आपल्याला एखादा माणूस जर म्हटला ना, एखादा मोठा जो पदावरती आहे, काय होतं त्याला घे करून, आपल्या मनात इच्छा नसली तरी आपण म्हणतो आता गंज करण्याची इच्छा नाही, गंज पाप आहे, पण त्या माणसाने सांगितलं मग आता काय मला नाहीच म्हणता येईना. पण अर्जुन असं करत नाही, अखंड परमात्मा आहे तो, नाही का, विश्वाचा चालक परमात्मा आहे, तो म्हणतो अर्जुना हे कर. पण अर्जुनाचा एवढा प्रामाणिकपणा आहे, तो किती मोठा असला ना, माझ्या मनातल्या ज्या शंका आहे त्याचं पहिलं उत्तर दे, मी तू सांगतो म्हणून पाप करायला तयार नाही. हा अर्जुनाचा प्रामाणिकपणा आहे, नाही का. आपली किती गोड या ठिकाणी चिंतन माऊली सांगतात का, हे असं तू येथवर भिक्षा मागता भली. या सगळ्या भोगांना अर्जुन लात मारतो आणि भिक्षा मागण्याच्या तयारीमध्ये म्हणजे संत महात्मा होण्याच्या गोष्टी करतो. बघा, मला एक वाक्य आठवलं होतं की सहज वाचलं म्हणून सांगतो, वाचतं की तर त्याचा काही संबंध नाही. आपल्या आध्यात्मिक ग्रंथाचं पंथाचं चिंतन करता करता मनुष्य महात्मा होतो, संत होतो, पण त्या पुराणाचा अभ्यास करणारे जे धर्मग्रंथ, त्या धर्मग्रंथाचा अभ्यास करणारे ते आतंकवादी होतात. आलं ना तुमच्या लक्षात मला काय सांगायचं आहे. म्हणजे आपण किती श्रेष्ठ आहोत आणि आपला संप्रदाय किती श्रेष्ठ आहे. माणसाची जी बदलण्याची तयारी आहे, माणूस म्हणजे बघा 10 वर्षानंतर कसा होतो आणि कसा झाला याचा प्रत्यय या ग्रंथातून येतो, याच्यातून येतो. म्हणून हे सगळं येण्यासाठी किती प्रामाणिकपणा असावा तो फक्त अर्जुनाकडून शिकावा, दुसरं काहीच नाही. अर्जुन म्हणतो देवा, याच्यापेक्षा आम्हाला भिक्षा मागितलेली बरी. सांगू का, ना तरी देश त्यागे जायजे, का गिरी कंदर सिविजे,
परी आता शस्त्र न धरी जे यावर. देवा तू काही म्हण, तू मला काही म्हण, क्लैब्य मास्म म्हण, नाहीतर काही म्हण, मूर्खपणा म्हण, पण मी आता या स्टेपवरती या लेवलवरती आलेलो आहे का आता यांच्यावरती मी शस्त्र धरणार नाही. ना तरी देश त्यागे जायचे. लगेच वाटलं ना मला या देशाचा त्याग करून जाईल. कुठं? गिरीकंदरसी विजय. गिरी म्हणजे पर्वताधिकाचा गुहांचा आश्रय घेईन, तिथं राहीन या राज्याला सोडून. पण हे राज्य आता नको आणि यांच्यावरती शस्त्र सुद्धा धरणं मला या ठिकाणी योग्य वाटत नाही, असं अर्जुनाची भूमिका आहे. अर्जुन म्हणतो देवा ना तरी देश त्यागे जायचे का गिरी कंदर सेविजे परी शस्त्र आता न धरिजे यावर. देवा पण आता यांच्यावरती मी शस्त्र धारण करणार नाही बरं का. कदाचित भगवंताच्या चेहऱ्याकडे तो निहाळत असावा, भगवंताचा चेहरा जसाच्या तसाच असावा. तर अर्जुन भगवंताला लगेच म्हणतो देवा तुझा मी जे बोलतोय त्याच्याविषयी तुझं काही विचार नाही, काय नाही, नेमकं तुझं काय म्हणणं आहे काय नाही. देवा तुला कळतं का? म्हणे काय? देवा नवनिशती शरी वावरुणी यांच्या जिव्हारी. तुला हे कळत नाही का? नाही का? आताच रात्रीच आम्ही त्या काय ते शस्त्र जे असायचे ना ते बाण वगैरे त्याला पाजळायचे म्हणजे काय तर ते त्याच्यावरती काहीतरी ते असायचं ते केमिकल वगैरे ते आपण म्हणतो ना जे पूर्वीचे शस्त्र कसे असायचे लोखंडीच असायचे. ते लोखंडी बाणच असायचा एवढाच घुसायचा. पण त्याच्यामध्ये असणारी जी विद्या आहे, आता समजा आपल्या भाषेत म्हणायचं तर आपण हे औषध वगैरे टाकतो. ते औषध काय ते पाजळले का शस्त्र लाल बुंद तापले का त्याच्यावरती ते सोडलं का चर ते बसलं का त्याच्यामध्ये ते विष जायचं. ते गेलं सोडलं का नुसतं एवढं जरी अंग शरीरात घुसलं ना तर त्याचा प्रादुर्भाव पूर्ण शरीरावर व्हायचा. अशाही भाषेत आपण याचं चिंतन करू शकतो. मग आता बऱ्याच वेळा मग अर्जुन म्हणतो देवा रात्रीच आम्ही शस्त्र पाजळली म्हणजे काय? रात्रीच आम्ही शस्त्रांना चांगल्या प्रकारची धार दिली. आणि असे धार दिलेले शस्त्र वावरून यांच्या जिव्हारी यांच्या मर्मस्थानी मारायचे देवा. आणि उगच कोणी का ते साधे सुधे लोक आहे का ते? भीष्माचार्य द्रोणाचार्यांची उंची काय आहे देवा तुला कळते का? वावरून यांच्या जिव्हारी. बरं यांच्या मर्मस्थानावर मारायचे आणि फायदा काय? काय फायदा? म्हणे काय फायदा आहे तर भोग दिवसावे रुधिरी बुडाले जे. यांना मारून काय म्हणे भोग प्राप्त होईल. म्हणे कोणते भोग? रुधिरी बुडाले जे म्हणजे रक्ताने माखलेले नाही का. यांना मारून यांचं रक्त या कुरुक्षेत्रावर सांडेल आणि याच्या रक्ताने माखलेले भोग आम्ही भोगायचे. कितपत योग्य आहे देवा नाही का. कारण बघा सुखाची भोगाची प्रत्येकाला गरज आहे. सुखाच्याच अपेक्षेने प्रत्येक जण जीवन जगतो की नाही नाही का. कारण दुःखात उद्भिद्यते जंतू सुखम सर्वाय रुच्यते. दुःखामध्ये मनुष्य असो मनुष्य प्राणी हा दुःखामध्ये काय होतो उद्विग्न होतो. पण सुख मात्र त्याला आवडतं नाही का. सुखासाठीच प्रत्येक जण धावपळ करतो. पण ते सुख नेमकं कुठून आलंय याचा विचार करणं गरजेचं आहे का नाही? आहे का नाही? आपल्याला सुखाची अपेक्षा आहे पण ते सुख शुद्ध साधनातून आलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार म्हणजे धन प्राप्त व्हावं भोग प्राप्त व्हावे पण रुधिरी बुडालेले भोग का? रक्ताने माखलेल्या भोगाची अपेक्षा आहे का? चांगल्या माणसाला रक्ताने माखलेल्या भोगाची अपेक्षा असत नाही. बघा तुम्ही भोगाची तर आवश्यकता आहे सुखाची आवश्यकता आहे पण ते सुख कोणत्या भांड्यातून आलंय याचा विचार करणं गरजेचं आहे. बघा मारुती बाबा एक कथा सांगायचे पाठामध्ये विचार सांगायचे. म्हणे काय एक मनुष्य होता वनामध्ये गेला शिकार करण्यासाठी गेला. दुपार भरली जवळ कुठंच अशा प्रकारची वस्ती दिसाना. खूप तहान लागली आता काय करावं. मग फिरता त्याला एक वस्ती दिसली. एक छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक आजी आणि एक नातू राहत होता. बरोबर आहे का नाही? थोडंसं लक्ष द्या म्हणजे कळेल. मग नातू राहत होता याने बघितलं आणि हा त्या कुटियामध्ये गेला आणि त्या कुटियामध्ये गेल्यानंतर त्याने सांगितलं का मला थोडं पाणी मिळेल का प्यायला. तर आजी झोपलेली होती. आजी एकदम मरणासन्न अवस्थेत होते. म्हणजे तिचं सगळं तिथंच होतं. थुकण्याचं गाडगं तिथंच होतं, सगळं विसर्जनाचं तिथंच होतं आणि तो नातू तिच्या सेवेमध्ये होता. आता याला काय प्यायचंय? पाणी प्यायचंय. आता त्या म्हातारीपाशी त्या आजीपाशी गाडगं ठेवलं होतं. त्या गाडग्यामध्ये ती मूत्र विसर्जन करायचे सगळं ते असायचं. मग आता नातवाने काहीच बघितलं नाही पण याने बघितलं त्या ते गाडगं कशाचं आहे
याने पाणी मागितलं ना, आजीनं सांगितलं बाळा यांना पाणी दे बरं. त्या नातवानं काय केलं, तेच गाडं घेतलं आणि त्या राजनाथ बुडलं आणि लगेच पाणी घेऊन आला. आता ते पाणी नव्हतं का? पाणी तर होतच ना, ते राजनाथलंच पाणी होतं ना, बरोबर आहे का नाही? राजनाथलंच पाणी आहे, पण ज्याच्यात आलंय ते भांड घाणे, बरोबर आहे का नाही? म्हणून तो मनुष्य त्या गाडग्यातलं पाणी पिईल का? नाही. त्यालाही पाण्याची गरज आहे, त्यालाही पाण्याची अपेक्षा आहे, पण भांड शुद्ध असेल तर ना. तसं ज्ञानी जो मनुष्य आहे, जो भक्त आहे, त्याला सुद्धा भोगाची आणि सुखाची गरज आहे, पण ते भोग आणि ते सुख जर शुद्ध साधनांनी येत असलं तरच ते भोगण्याची तयारी. अर्जुनाचं तेच म्हणणं आहे का हे भोग जर आम्हाला रक्ताने माखलेल्या भांड्यातून येत असेल ना, याच्यापेक्षा आम्ही भिक्षा मागितलेली बरी. हा अर्जुनाचा या ठिकाणी भाव आहे, दुसरा काय बघा. मग अर्जुन म्हणतो देवा भोग घेवसावे रुधिरी बुडाले जे, रक्ताने माखलेले अशा प्रकारचे भोग जे रक्तात बुडालेले आहे, याच्यासाठी आम्ही यांचा वध करावा का? नाही. ते काढून काय किजती असे असणारे जे भोग आहे, ते भोग घेऊन तरी आम्ही काय करायचे? लिप्त केवी सेविजती. लिप्त या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? जे बुडालेले आहे, लिप्त झालेले आहे. रक्ताने माखलेले भोग ते केवी सेविजती, त्याचं आम्ही का सेवन करावं? मद नय हे उपपत्ती याची लागी देवा. म्हणून आतापर्यंत तू मागे जो सांगितलेला युक्तिवाद आहे, मागे 2 श्लोकात भगवान परमात्मा अर्जुनाशी बोलले नाही का, त्याच्यामध्ये तू केलेला जो जो युक्तिवाद आहे ना देवा, तो मला म्हणूनच पटत नाही. आता बघा का पटत नाही? कारण यांचा वध का करावा? म्हणे भोग भोगायचे म्हणून. आणि ते भोग जर असे घाण रुधिराने रक्ताने बुडालेले असेल तर ते भोग आम्हाला खऱ्या अर्थाने भोगण्याची इच्छा नाही. आता ही जी भाषा आहे अर्जुनाची ती एकदम खालची आहे, आणि भगवंताला नेमकं काय अपेक्षित आहे याचं अर्जुनाला ज्ञान असेल का नाही? हो, ज्ञानच नाही. खरं सांगू का तुम्हाला, मनुष्याला खऱ्या अर्थाने मी अज्ञानी आहे याचंच पहिल्यांदा ज्ञान व्हायला पाहिजे. बऱ्याच लोकांना अज्ञानाचं अज्ञानी असतं का नाही? हो, मी अज्ञानी आहे याचं कुणाला ज्ञान आहे का? हो, असावं अज्ञान कळू नये अज्ञान. वा, असावं अज्ञान कळू नये अज्ञान म्हणजे दुहेरी अज्ञान. अच्छा, डबल गुन्हेगार. वा वा वा, खरंय. म्हणजे अज्ञानी, बघा दादांचं मला पुन्हा स्पष्ट सांगा बरं सगळ्याला. असावं अज्ञान, हां, कळू नये अज्ञान, याला दुहेरी अज्ञान बरं. म्हणजे कळतच नाही नाही, प्रक्रिया असते. काय प्रक्रिया का प्रक्रिया असते. अज्ञान आहेच पण कळत नाही म्हणजे पुन्हा दुहेरी अज्ञान, डबल. वा वा वा, हे बघा पहिला तर अगोदर गुन्हेगार ही प्रक्रिया आहे. आणि तो गुन्हा कबूल नाही तरी पुन्हा म्हणजे डबल गुन्हेगार. म्हणजे आता बघा, तुम्हाला आम्हाला प्रथमतः अज्ञानाचं अज्ञान होतं. मग अज्ञानाचं अज्ञान असणारा मनुष्य काय करतो? संसारामध्ये याच्यामध्ये आसक्त असतो. का बरं? कारण काय? अज्ञानाचं अज्ञान आहे, पण अज्ञानाचं ज्ञान झालं का तो मनुष्य तिथून भक्तीला लागत असतो. कमी अज्ञानी म्हणून आपण अज्ञानी आहोत, आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे म्हणून आपण मंदिरात बसलोय, आहे का नाही? अर्जुनाची तीच गोष्ट आहे. अर्जुनाला अजून अज्ञानाचंच अज्ञान आहे. अज्ञानाचं अज्ञान असल्या कारणाने अर्जुन या गोष्टी बोलतोय. पण ज्यावेळी अर्जुनाला अज्ञानाचं ज्ञान होईल त्यावेळेस अर्जुन भगवंताला शरण येईल आणि मग भगवान परमात्मा त्याला सांगतील काय सांगायचं. मनुष्य श्रीगुरूकडे जातो ना, जर अज्ञानाचंही अज्ञान असलं तोपर्यंत श्रीगुरू पाहतच नाही. कारण जोपर्यंत अज्ञानाचं अज्ञान आहे तोपर्यंत श्रीगुरूला तो शरणच जात नाही. कारण अहंकाराने दर्पाने तो मदोन्मत्त झालेला असतो, तो कोणापुढे झुकायलाच तयार होत नाही. पण ज्यावेळी त्याला अज्ञानी आहे याचं ज्ञान होतं त्याच वेळेस तो नतमस्तक होतो आणि श्रीगुरूकडे जात असतो. आणि अर्जुनाची गोष्ट तीच होणार आहे. बघा मग अर्जुन काय म्हणतो, देवा माझं नय हे उपपत्ती. आता अज्ञानाचं अज्ञान नाही का? का तुझे सांगितलं ते मला पटत नाही देवा. तू जे जे काय बोलला ना ते तू काही बोलला असेल, पण या भूमिकेवरती मी आहे आणि ती मला पटत नाही. बघा मग असं झालं, इथपर्यंत अर्जुन बोलला, बिनधडक बोलला, भगवंताला न घाबरता. मग ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करतात, ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी. देवा त्यावेळेला अर्जुन त्यावेळे काय म्हणतो, देवा तुम्ही ऐका बरं का देवा. पण पुढे असं घडलं, परी ते मना नयेची मुरारी ऐकूया. बघा एखाद्या मनुष्याला आपण बोलतो, एखाद्या मनुष्याला ऐकण्याची इच्छा नसली ना तर आपलं लगेच लक्षात येतं. आपल्याला जर एखादा मनुष्य घाईत आहे आणि घाईत असलं तरी आपण चालू करून देतो एखाद्याशी बोलण्याचं.
पण त्या चेहऱ्यावर कळतं हे ऐकत नाही आपल्याला. हो, पण एखाद्या सगळं असते बोलतोच आणि मग आपण एखादी गोष्ट चांगली सांगत असतो तिथं लक्ष राहत नाही का. मग आपल्याला त्याला डबल सांगायला तुम्ही ऐकताय का नाही. तसं या ठिकाणी भगवंत ऐकत नसतील म्हणून अर्जुन म्हणतो देवा ऐका बरं का. म्हणजे अर्जुनाने भगवंताला जागा केलं असावं तरी भगवान परमात्मा त्याच्याकडे लक्ष देत नाही. परी मना नयेची मुरारी ऐकून, कारण भगवंताचा बोध वेगळा आहे नाही का. अर्जुनाचा बोध वेगळा आहे. अर्जुन मोह आहे अर्जुनाच्या ठिकाणी, पण भगवान परमात्मा निर्मम आहे. त्याच्या ठिकाणी निर्ममत्व आहे, त्याच्या ठिकाणी काही मोह आहे का नाही. असा भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्म्याने का ऐकलं नाही याच्या अनुषंगाने आपल्याला 4-5 कारणं पाहता येतात. का भगवंताने ऐकलं नाही, कशासाठी ऐकलं नाही. शास्त्रकारांनी त्याचं वर्णन केलं की अर्जुन जे काही सांगत होता ते भगवंताने ऐकलं नाही. याचं कारण एक आहे. म्हणे काय, पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे. त्याचे धरणीला ओझ होत असतं, धरणीला भार होतो आणि तो भार कोणाचा होतो, दुष्ट लोकांचा होत असतो. आणि दुष्ट लोकांचा भार झाला का ती धरणी भगवान परमात्म्याकडे गायीचं रूप घेऊन जात असते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय आणि नेत्री वाही तो हे सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवे ना भार मजा आता. राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. अशा प्रकारची ती पृथ्वी भगवंताकडे जाते आणि भगवंताला सांगते आता बा पृथ्वी किती सहन करते बरं, किती क्षमा आहे पृथ्वी नाही का, सहन करते. एवढा भार तुमचा आमचा वाहते, आपण लाता मारतो तरी सहन करते. पण दृष्टांचा भार मात्र पृथ्वीला सहन होत नाही. आणि दृष्टाचा संहार करण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार असतो नाही का. मग त्या पृथ्वीला खऱ्या अर्थाने भार नष्ट व्हावा त्याच्यासाठी जर भगवंताचा अवतार असला, या दृष्ट कौरवांचा जर भगवंताला वध करायचा आहे आणि हा म्हणतो की आता मी यांना मारत नाही, मग सांगा बरं परी मना नयेची मुरारी भगवान परमात्मा कसे ऐकतील. सांगा बरं, ऐकणार नाही भगवान परमात्मा कसे ऐकतील. म्हणून जर अर्जुनाने मोह धारण केला तर या दृष्ट लोकांपासून पृथ्वीचा भार हलका होणार नाही, म्हणून भगवान परमात्मा ऐकत नाही. दुसरी गोष्ट सांगतात की धर्माचा मान वाढवण्यासाठी भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. बरेच श्लोक किंवा धर्मजात आघवे युगी युगीने रक्षावे. या संपूर्ण धर्माला मान प्राप्त व्हावा त्याच्यासाठी भगवंताचा अवतार असतो. आणि जर अर्जुनाने खऱ्या अर्थाने अर्जुन धर्मशील होते, अर्जुनाने जर खऱ्या अर्जुन जगत होते धर्माने आणि कौरव हे सगळे जगत होते अधर्माने. कौरव जर जिवंत राहिले असते तर पृथ्वीवरती अधर्माचा धर्म वाढला असता. मग सांगा, अधर्माभिभवात कृष्ण, अधर्म खऱ्या अर्थाने वाढला की भगवंताचा अवतार असतो. मग जर कौरव रूपी अधर्म वाढतोय आणि या कौरवांना मारायचं सोडून अर्जुन म्हणतो यांना मारत नाही, भगवान परमात्मा म्हणून ऐकत नाही. अजून तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की बघा त्या दृष्ट लोकांना भगवंताला त्यांचं प्रायश्चित्ताचं त्या कर्माचं फळ द्यायचं होतं. बघा प्रत्येक मनुष्याचं कर्म जे करतो ना आपण, ते कर्म त्या वेळीच फळ देण्यासाठी सन्मुख होत असतं. त्याच्यामध्ये आपण एक प्रारब्ध संचित कर्म आहे, क्रियमान कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे. संचित प्रारब्ध क्रियमान कशाला म्हणायचं, आपण चालता चालता जे कर्म घडतं त्याला क्रियमान कर्म म्हणा. वर्तमानात जे होतं ते क्रियमान कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे काय, त्याला संचित कर्माचा विचार करा. संचित काय, प्रारब्ध काय, क्रियमान काय. आपण जे काही कर्म करतो ते कर्म करत असताना ते कर्म आपल्याला कधी कधी लगेच फळ देतं आणि काही असं कर्म असतं का ते नंतर फळ देत असतं. बघा तुम्हाला लक्षात येईल, आपण जेवण केल्यानंतर त्या कर्माचं फळ आपल्याला ढेकर आला, तृप्ती झाली, म्हणजे त्या कर्माचं फळ आम्हाला भेटलं. त्याचं फळ तिथंच भेटलं. पण असे काही कर्म असतात का ज्या कर्माचं फळ लवकर भेटत नाही, मग ते संचितात जमा होतं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने पेपर दिला, मग पेपर दिल्यानंतर त्याचा निकाल लागणार 1 मेला, मग तोपर्यंत ते कर्म कुठं गेलं, संचितात जमा झालं. आणि मग ज्यावेळी ते कर्म फळ देण्यासाठी तयार होतं ना, त्याच वेळी ते फळ देत असतं, विनाकारण कधीच फळ देत नाही. आम्हाला जर आपण काळ आला होता पण वेळ आली नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज एखादा मनुष्याचा ॲक्सिडेंट होतो, जर याचा ॲक्सिडेंट होणारच नाही, याच्या ठिकाणी असं ठरलेलंच नाही, त्यावेळेस त्याच्या अंगावरही गाडी आली तरी तो तिथून वाचल्याशिवाय राहत नाही. आणि जर फळ ते भोग देण्यासाठी सन्मुख झालं
तर कोणत्याही पद्धतीतून तिथं नेऊन ते घालीतच त्याला. ते कर्म मनुष्य मागं फिरत राहतं फळ देण्यासाठी. म्हणे कसं, एखाद्या गावरान गाईचं वासरू आहे आणि गावरान गाईचं वासरू 100 गाई असू द्या, 100 गाई चरत असू द्या, ते गावरान गाईचं वासरू सोडलं ना, त्या 100 गाईतून त्या गाईकडंच जाणार आईकडं. 100 गाईतून ते जसं त्याच्या आईलाच ओळखतं, त्याप्रमाणे हे कर्म लाखो लोकांमधून ज्याचं जे कर्म आहे त्यालाच ओळखतं आणि ते फळ त्याच्या देण्यासाठी त्याच्या मागे जात असतं. मग आता ही जी दृष्ट लोक आहे, हे कौरव आहे, यांनी दृष्ट कर्म केलेलं आहे. मग जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मग या सगळ्या कौरवांना दृष्ट कर्माचं फळ भोगण्याची वेळ आलेली आहे, फळ भोग देण्यासाठी सन्मुख झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन म्हणतो की मी लढत नाही. मग भगवान परमात्मा रिकाम आहे का ऐकायला? हे शास्त्रीय कारण सांगितले. पण चौथं कारण सांगितलं की बघा, भगवंताला भक्ताची सेवा करायची होती. काय सेवा? सारथ्य पण करायचं, सारथ्य पण पार्थाचे करीत असेल, नाही का? आणि मग सारथ्य पण जर करायचं असेल, काहीतरी त्या अर्जुनाचा महिमा वाढवायचा असेल, आणि ते करत असताना अर्जुन म्हणतो मी लढत नाही, म्हणून भगवान परमात्मा ऐकत नाही. आणि 5वी गोष्ट सांगितली की भगवंताचं येणं, भगवंताने गीता फक्त अर्जुनाला मोह झाला म्हणून नाही सांगितली. भगवंताचा अवतारच त्याच्यासाठी असतो का जे जे काही करायचं त्याच्यासाठी. विनाकारण भगवान परमात्मा अवतार घ्यायला रिकामा नाही, पुढेही बहुत करणे आहे, नाही का? त्यांनी भक्तिरसायन शास्त्रामध्ये असा विचार केलेला आहे, भगवान परमात्म्याने ती जांभळी जरी दिली त्याच्यात सुद्धा निर्हेतुक गोष्ट नसते, काहीतरी हेतूच असतो. भगवान परमात्मा रांगले म्हणजे उगाच आपल्या लहान मुलाने रांगले नाही, त्याच्यातही काही हेतू आहे. भगवान परमात्मा का रांगले, भगवान परमात्म्याने डोळे का लावले, पुतण्याला मारताना का डोळे लावले, सगळ्याचा विचार भक्तिरसायन शास्त्राने गोड केलेला आहे. बाबा, भगवान परमात्मा रांगले का? कारण भगवान परमात्मा त्या भूमीला म्हणजे पृथ्वीला शाबासकी देतात की तू एवढं सहन करते या लोकांचं. मग शाबासकी देतात म्हणजे तिच्या पाठीवरती हात ठेवतात, म्हणून भगवान परमात्मा रांगले. भगवान परमात्मा सगळ्या लीला भगवान परमात्म्याच्या निर्हेतुक काहीच नाही. जे जे काही केलं ते ठरवून भगवंताने केलेलं आहे. बघा, पुतण्याला मारताना बराच विचार येतो, पुतण्याला मारताना भगवंताने डोळे झाकले. डोळे का झाकले? का डोळे झाकले? हा, शास्त्रकारांनी विचार केला की बघा का डोळे झाकले पुतण्यानं भगवंताने. तर सांगू का, म्हणे भगवंताला असं वाटलं मी जर हिच्याकडे जर करुणादृष्टीनं पाहिलं तर हिचे सगळेच पाप भस्म होऊन जातील, मग हिला कसं काय मारायचं. आणि क्रोधाविष्ट दृष्टीनं पाहिलं तर तिचं जे पुढचं प्रयोजन आहे ते करायचं, तिला कामरा नाही, जळून भस्म होऊन जाईल, म्हणून भगवंताने डोळे लावले. किंवा आणखी डोळे का लावले? म्हणे भगवान परमात्मा सात्विक आहे आणि ही तमोगुणी आहे, म्हणजे सत्वगुण तमोगुणाकडे कधीच पाहत नाही, म्हणून भगवंताने डोळे लावले. का डोळे लावले असा बराच विचार आहे. का डोळे लावले? हिला मारायचंय, मारत असताना आता हिला कसं म्हणून मारावं? ही जरी स्तनामध्ये विष भरून आली तरी मला स्तनपान करण्यासाठी आली, म्हणून ही आई आहे का बाई आहे, हिला नेमकं का मारावं, कसं मारावं, या सगळा विचार भगवंताने डोळे लावले. का लावले याचा बराचसा विचार आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, भगवंताचं जे सगळं कार्य आहे ते कार्य एक थोडीशी गोष्ट सुद्धा निर्हेतुक नव्हती. नुसतं काय झालं, काय डेरा सांडला आहे का नाही, काही गाराने आले आणि यशोदा त्याच्या मागे लागली, काठी घेऊन लागली, माती खाल्लीचं प्रकरण नाही का, मृत्तिका भक्ष्य आणलेला. माती खाल्ली, बळीराम दादाने सांगितलं की हा आई यांनी माती खाल्ली. तर ते भगवंत सांगतात नाही आई, बळीराम दादा खोटं बोलतो, मी कुठं माती खाल्ली, आणि पहा बरं कुठं माती खाल्ली. भगवंताने नुसतं माती दाखवायचंय खाल्ली का नाही, तर नुसतं तोंड केलं तर त्या आमधून सगळं विश्वाचं दर्शन नाही का ते यशोदा मैयाला दिलं. म्हणजे भगवंताची कुठलीच क्रिया ही सगळी ठरवून केलेली आहे, याच्यात निर्हेतुक बुद्धी कुठलीच अशा प्रकारची नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी भगवंताने आता काय, अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता सांगितली असं नाही, अर्जुनाला मोह व्हावा हीच भगवंताची इच्छा होती, नाही का. नाहीतर माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर असं म्हणल्यानंतर भगवंताने कुणाच्याही पुढे नेऊन उभा केला असता, भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्याच पुढे का? कारण अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये सुप्त असणारी मोह जागृत व्हावा, माया जागृत व्हावी, आणि त्याचा मोह दूर होण्यासाठी ही गीता सांगावी. आणि त्या गीतेमधून, त्या गीतेमुळे अर्जुनाचा काय, सगळ्या विश्वाचा अशा प्रकारचा उद्धार व्हावा, ही भगवंताची इच्छा आहे.
नाही का. म्हणून त्या म्हाताऱ्यांपाशी तो रथ अर्जुना त्या नेला. आजच मी ऐकलं म्हातारा म्हातारे का म्हणतात म्हणे. म्हातारा का म्हणतात मनुष्याला म्हणे त्याच्या म्हणजे मोठ्या आणि तारा, ज्याच्या मोठ्या तारा राहतात म्हणून त्याला म्हणतात म्हातारा. म्हणून या म्हाताऱ्यांपुढे रथ नेऊन उभा केला बा, हे सांगायचं मुद्दा आहे. म्हणून भगवान परमात्मा परी मना नयेची मुरारी ऐकून या. म्हणजे काय, भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो देवा ऐक, पण परमात्मा ऐकत नाही. आणि ऐकत नाही हे पाहिलं की अर्जुन घाबरला. नाही का, घाबरला का घाबरतो एखादा मनुष्य. हो, एखादा मनुष्य जीवन जगत असताना चांगला जीवन जगतो तर का, त्याच्या काही सुप्त भावना असतात. कारण मनुष्याची बनलेली जी काही इमेज असते ती कुणाच्या माध्यमातून तरी बनलेली असते आणि त्याची मनात अशी इच्छा असते का मी कुणाच्याही नजरेतून पडलं तर चालेल, पण या लोकांच्या नजरेतून पडता कामा नाही. का, कारण ही लोक मला चांगलं समजतात. नाही का, किंवा हे माझे आदर्श आहे, त्याच्यासाठी जीवन जगतो मनुष्य. याला सद्गुण जोपासणं म्हणतात. आणि अर्जुनाचं तेच झालंय. कारण काय, अर्जुन हा कुणापाशी कसंही वागो, पण भगवंतापाशी तो नीटच वागत होता. त्याच्या मनात असं होतं मी सगळ्यांच्या नजरेतून पडलो तर चालन, भगवंताच्या नजरेतून पडता कामा नाही. म्हणून पार्थ बी आला. म्हणून अर्जुन घाबरला. अरे मी एवढं बोलतोय, भगवान परमात्मा काहीच ऐकायला तयार नाही. याचा अर्थ मी काहीतरी चुकीचंच बोलत असणार, माझं बोलणं दोषानेच युक्त असणार, असा विचार अर्जुनाच्या मनात येतो. आणि मग अर्जुन म्हणतो हे जाणून पार्थ बिहाला आणि मग पुनरपी बोलू लागला. हे जाणलं त्याने भगवान परमात्मा लक्ष देत नाही आणि मग घाबरला आणि पुन्हा बोलू लागला. काय म्हणे, देव का चित्तया बोला देतीची ना. मी जे बोलतोय त्याच्यावरती भगवान परमात्मा चित्त का देत नाही बरं, का ऐकत नाही बरं. मग पुन्हा बोलू लागला. आता बघा, आता पूर्ण अशा प्रकारच्या भ्रमातून निघून तो संशयामध्ये आलेला आहे. त्याला कळालेलं आहे आता आपण जे करतोय, जे आतापर्यंत बोललोय ते सगळं चुकीचंच असेल, म्हणून परमात्मा आपल्याकडे लक्ष देत नाही. मग तो म्हणतो न चेत विद्मः कतरन्न गरियो यद्वा जयम यदिवानो जययुः यानेव हत्वान जिजी विषाम तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्र. देवा, अरे तुला काय सांगू बाबा, तू ऐकत नाही. पण सांगू का, ज्यांना मारून आम्हाला जगण्याची देखील इच्छा नाही असे हे धार्तराष्ट्राचे पुत्र आमच्या पुढे युद्धासाठी उभे. ज्यांना मारून आम्हाला जगावं का काय याची सुद्धा इच्छा नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की न चेतदित्म कत्रन्न गरियो, म्हणजे काय, हे जिंकतील का ते, म्हणजे हे जिंकतील का आम्ही त्यांना जिंकू हे आम्हाला कळत नाही. आम्ही भोग भोगावे का युद्धापासून निघून जावं हेही आम्हाला कळत नाही. आणि असे जे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र आहे ज्यांना मारण्याची आम्हाला इच्छा नाही ते आमच्या समोर उभे आहे. मग आता आम्ही नेमकं करावं काय, हा संशय अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये झाला की आता नेमकं काय करावं. बघा, एरवी देवा, एरवी माझ्या चित्ती जे होते ते विवरूनी बोलिलो येथे. बघा, भगवंताची अर्जुनाची खऱ्या अर्थाने एक भाषा आहे, एकदम सुंदर असं, म्हणजे कसं मृदुतेने अर्जुन बोलतोय. देवा, माझ्या चित्तामध्ये जे होतं बाबा ते आतापर्यंत मी तुला बोललो. काय काय बोललो, मागचा सगळा इतिहास आहे. एरवी माझ्या चित्ती जे होते ते विवरूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. बघा, आतापर्यंत अर्जुन म्हणत होता मी जे बोलतोय तेच बरोबर आहे, नाही का. देश त्यागे जाई जे का गिरिकंदर परी शस्त्र न धरी जे आता यावरी, यांच्यावर मी शस्त्र धारण करणार नाही हा दुराग्रह आहे. आणि या ठिकाणी तो म्हणतो हे निक आहे म्हणजे खरं आहे का चुकीचं आहे ते तुम्हालाच माहिती, मला काही माहित नाही. म्हणजे अर्जुन हा अर्धवट तरी भगवंताला शरण आलेला आहे. बघा, एरवी माझ्या चित्ते जे होते ते विचारूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. तुम्हीच अशा प्रकारचे जाणतात, मला तर याच्यात काहीच कळत नाही. पै विरुजयांशी ऐकावे आणि या बोलीचे प्राण सांडीजे ते येत संग्राम व्याजे उभे हाती. देवा, अरे नुसतं वैर यांच्याशी करावं असं मनात जरी आलं तर इथंच प्राण द्यावा की काय असं मला वाटू लागले. या कौरवांना मारावा असं मनात जरी आलं तर या बोलीचे प्राण सांडीजे. यांना नुसतं मारण्याचं मनात आलं तरी मला असं वाटतं की प्राण द्यावा की काय. आणि हे असणारे माझ्या पुढे येऊन युद्धासाठी तयार झालेले आहेत, ते संग्राम व्याजे येत उभे आहात. संग्रामा व्याज म्हणजे संग्रामाच्या युद्धाच्या निमित्ताने माझ्या समोर उभे. अंतोरिया कुंभरे सांडुनिया भांडारे शस्त्राग्रे जीवाग्रे आरोपुनी.
हे सगळे माझ्या पुढे अशा प्रकारचे उभे आहे. मग आता ऐसी याते वधावे का अवघेरून या निघावे, या दोही माझी काय करावे ते नेणे आम्ही. अर्जुन आता नेणतेपणाकडे गेलेला आहे. आम्ही काहीच नेणत नाही आणि इथून मागे पूर्ण जाणतेपणाची भाषा होती. पण अर्जुन आता म्हणतो देवा आता ऐसी यांते वधावे, म्हणजे यांचा वध करावा का आता यांचा अवहेर करून यांना पाठ दाखवून निघून जावं. या दोन गोष्टीपैकी आम्हाला नेमकं काहीच कळणार नाही. आम्ही नेणते अशा प्रकारचे झालेलो आहोत, असं अर्जुनाचं या ठिकाणी बोलणं आहे. बघा, अर्जुन भगवंताला खऱ्या अर्थाने शरण गेलेला आहे. म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी असणारा जो अहंकार आहे तो संपूर्ण अहंकार गलित झालेला आहे. मनुष्य बडबड करतो ना एखादा, बरं का, बोलतो काय, आता बघा प्रापंचिक भाषेत बोलत असेल, कुठल्याही भाषेमध्ये जो बोलतो तो केवळ आणि केवळ अहंकाराचा दर्प असतो, अहंकाराचा. कारण बघा एखादा मनुष्य आपल्याकडे बोलायला आला ना, आपल्याला बोलूच देत नाही, तोच बोलत असतो. हे आपलं असं, तिथं आपलं आपण हे केलं, हे हा सगळा अहंकाराचा दर्प असतो. पण ज्यावेळी मनुष्य निरअहंकारी होतो ना त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने नमन भक्तीच्या पाठीमागे लागला. तो बोलत नाही जास्त, तो नसतो बोलत जास्त. अर्जुनाची तीच भानगड होईल. आणि श्रीगुरूला शरण जायचं असलं ना, अहंकार टाकल्याशिवाय पर्याय नाही, वाकूनच जावं. तिथं जर तुम्ही छाती वर करून मान वर करून गेले तिथं काय भेटणार नाही तुम्हाला, आपल्याला काहीच भेटणार नाही. तिथं नमनच नमन. दंडवत शब्दाचा अर्थ होतं दंडापरी, म्हणजे अशी काठी जर आपण हातात घेतली ना, अशी काठी उभी केली आणि उभी केल्यानंतर सोडून दिली, ती जशी पटकन पडते, ती असं म्हणत नाही मला लागल का मी एवढाच भाग टेकू का तेवढाच भाग टेकू, असं म्हणत नाही. ती सगळं शरीर जसं सोडून देते ना, श्रीगुरु पुढं सुद्धा आपलं दंडवत अष्टांगाने सांगितलं जातं. 8 अंगाने मनुष्य पूर्ण वाकला पाहिजे. त्यावेळेस कळतो की मनुष्य नम्र झालेला आहे, त्याचा अहंकार नष्ट झालेला आहे. त्यावेळी त्याचा अधिकार कळतो आणि त्यावेळी श्रीगुरु त्याला ज्ञान देतात, नाहीतर मग ज्ञान देत नाही. ब्रह्मज्ञानाची इच्छा असणाऱ्या बऱ्याचशा कथा आहेत. अनेकांना वाटतं आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, पण अधिकार नसेल तर ते सांगतच नाही श्रीगुरु. मी तुम्हाला मागे बोललो, एक बालक होता छोटासा, 18 वर्षाचा असेल, आणि तो श्रीगुरूकडे गेला आणि मला ब्रह्मज्ञान पाहिजे म्हणे, मला तुम्ही ब्रह्मज्ञान सांगा. आता त्यावेळेस काय त्याचं वय काय नाही का, आता एखादा लहान मुलगा आहे, पाठामध्ये धडा असेल, त्याला त्या धड्यामध्ये जर काही असेल समजा ब्रह्म सत्य जगन मिथ्य वगैरे, ब्रह्म कसं आहे, तो सत्य आहे असं बरोबर उत्तर देईल. पण ते ब्रह्म सत्य कसं याचा अनुभव त्याला असेल का, नाही. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं त्यासाठी श्रीगुरूकडे गेला, पण त्याचा अधिकार किती आहे पाहण्यासाठी श्रीगुरूंनी त्याला एक गाय दिली, आणि ही गाय तू डोंगरावरती घेऊन जाय, आणि 1000 गायी झाल्या का त्यावेळेस मी ठरवून तुला ब्रह्मज्ञान सांगायचं आहे का नाही, आत्मज्ञान द्यायचं आहे का. आणि तो लगेच जर जात असेल तर समजून चाला तो अधिकारी. आणि जर तो किंतु परंतु करेल तर मग त्याला तिथं काही मिळणार नाही. बघा, भगवान नारदजी काय एकदा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करत होते. ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करत असताना एक भक्त तपश्चर्या करत होता दगडावरती बसून. चिंचेचं झाड होतं आणि चिंचेच्या खाली पार होता, आणि भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली तपश्चर्या करत होता. आणि नारदजी तिकून आले, आणि नारदजीला त्याने विचारलं, नारदजी कुठं चालले, म्हणे भगवंताला भेटायला चाललो. म्हणे तुम्ही चाललेच आहात तर एक सांगा, म्हणे काय. त्यांना विचारा की मी इथं तपश्चर्या करतो आहे, तुम्ही याला भेटायला कधी येणार आहे, एवढा निरोप द्या. नारदजीने सांगितलं काय हरकत नाही, तुमचा निरोप मी देतो, तुमचा निरोप देतो म्हटलं. नारदजी गेले, भगवंताचं दर्शन घेतलं, सगळं बोलणं झालं, आणि नारदजींनी सांगितलं, देवा एक मनुष्य चिंचेच्या झाडाखाली तुमची तपश्चर्या करत आहे, आणि चिंचेच्या झाडाखाली तपश्चर्या करतोय, मग तुम्ही त्याने विचारले की भगवान परमात्माला कधी भेट देणार आहे, तुम्ही कधी जाणार आहे त्याला सांगा, म्हणजे मी त्याला जाताना सांगून देईल. भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणे, नारदजी त्याला असं सांगा, म्हणे काय, चिंचेचे झाडाचे पूर्ण पानं गळून गेले, ज्यावेळी चिंचेच्या झाडाला एकही पान शिल्लक राहणार नाही, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा तुला भेटायला येणार आहे. आता चिंचेच्या झाडाची पानं सगळी गळतील का, कधी गळतील, इकडचे गळस तर दुसरे येतात ना, मग कधी येतील. पण याचा विचार खऱ्या अर्थाने नारदजींनी केला. जसे आले तसे याला सांगितलं की बघा, तो भक्त म्हटला मी सांगितलं बरं का, म्हणजे भक्तांनी विचारलं, नारदजी तुम्ही सांगितलं का, देवाला विचारलं का. नारदजी म्हणे मी देवाला विचारलं आणि देवानं सांगितलेलं आहे का मी त्याला भेट देणार आहे.
भेट देणार आहे एवढंच त्या भक्ताने ऐकलं. पुढं चिंचेच्या पानाचा तो विषय त्याने ऐकलाच नाही नारदजीने सांगितला तरी, आणि तिथंच तो जोरजोरात नाचायला लागला, जोरजोरात नाचायला लागला. आणि नाचायला लागल्याबरोबर भगवान परमात्मा तिथे प्रकट झाले. त्याच्या ठिकाणी असणारी जी सात्विक बुद्धी, त्याचा असणारा भाव, तो अधिकार संपन्न तिथंच होऊन गेला. म्हणजे चिंचेचे पानं गळतील तेव्हा गळतील, त्याच्याशी घेणं नाही, भगवान परमात्मा भेटणार आहे एवढंच भक्ताला पुष्कळ होतं आणि खूप होतं. आणि तेवढ्यासाठी तो जन्मच्या जन्म तपश्चर्या करायला तयार असतो. आणि त्यावेळेस त्याला जन्म घ्यावेच लागत नाही, आणि त्याला तिथंच परमात्मा आहे, लगेच तिथं तयार आहे. कारण काय, भगवंताला जर आपल्याला भेटायचंय तर पंढरपूरून थोडी यायचंय, इथंच कुठंतरी तो कणाकणच व्यापक इथंच प्रकट होणार आहे तो कुठंतरी. पण तेवढा अधिकार तुमचा आमचा झाला का त्याच वेळेस होणार आहे ही गोष्ट. तसं मनुष्य ज्यावेळेस नम्र होतो, अहंकार रहित होतो, त्याच वेळेस भगवान परमात्मा त्याला भेट देत असतो. किंवा हाच विषय आपला चालला होता की त्याच वेळेस श्री गुरु त्याला भेटत असतात. मग अर्जुन देखील तसाच झाला. ज्यावेळेस अर्जुनाचा जाणतेपणा संपला, नेणतेपणा अर्जुनाच्या ठिकाणी आला, त्याच वेळेस तो भगवंताला श्रीगुरु म्हणून शरण गेला, आणि भगवंताने खऱ्या अर्थाने तिथून त्याला ज्ञान देण्याची सुरुवात केली. अन्यथा ही गोष्ट होत नाही. बघा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसमूढ चेतः यश्रेयश्चा निश्चित ब्रूहितन्मे शिष्यस्ते हम शाधी मात्वाम प्रपन्नम. अर्जुन भगवंताला म्हटला, देवा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव. कार्पण्य म्हणजे मोह. मोहरूपी दोषाने आमचा स्वाभाविक असणारी जी क्षात्रवृत्ती आहे ती नष्ट होऊन गेलेली. क्षात्रवृत्ती कशामुळे? मोहाने. म्हणजे अर्जुनाने हे कबूल केलेलं आहे की मला मोह झालेला आहे. याचा अर्थ काय? अर्जुनाचा जाणतेपणा संपलेला आहे आणि अर्जुन नेणतेपणाकडे आलेला आहे. आणि असा कसा आहे मी? धर्मसमूढ चेता. धर्मसमूढ चेता म्हणजे माझा जो स्वभाव धर्म म्हणजे क्षत्रिय वृत्ती आहे किंवा जो काही धर्म आहे त्याच्यापासून च्युत झालेला असा मी. त्वाम पृच्छामी म्हणजे तुला विचारतो. काय विचारतो? हे देवा, यश्रेयस्यात् निश्चितच गृहीतन्मे. काय? ज्यामध्ये खऱ्या अर्थाने श्रेय आहे तेच मला सांग, ते मला सांग, आणि मी तुला शरण आलेलो आहे. शाधी मात्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलेलो आहे, मला उपदेश कर. ही अर्जुनाची भूमिका आहे. बघा, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने श्रेय आहे म्हणजे जी कल्याणकारक गोष्ट आहे ती मला सांग. आणि हे सांगत असताना बघा, श्री गुरु जर भेटले ना, म्हणे सहज बोलता बोलता विषय निघाला होता आळंदीमध्ये. श्री गुरु भेटल्यानंतर त्यांना काय मागावं हे आपल्याला कळत नाही. भगवान परमात्मा जर तुम्हा आम्हाला भेटला ना, आपल्याला काय मागावं हे कळत नाही. श्री गुरु भेटल्यावर काय मागावं कळत नाही, नाही का? म्हणजे आपण प्रापंचिक संबंधाने कितीही मोठं होण्याचा विचार करा, स्वर्गाधिकाचंही भोग प्राप्त व्हावे असं जरी भगवंताला मागितलं तरी सुद्धा एखादा राजा भेटावा आणि त्याच्याकडे चुन्याची डबी मागावी एवढंच आहे. तुम्ही स्वर्गाधिकाचे भोग काय ब्रह्मलोकाचे भोग जरी मागितले तरी सुद्धा ते चुन्याचे डबे एवढीच आहे. जर साक्षात राजा प्रसन्न झाला तर मागावं काय हेही कळत नाही. भगवान परमात्मा प्रसन्न झाला, श्रीगुरु प्रसन्न झाले तर काय मागावा धांदल उडते. मग मागत असताना फक्त मागायचं म्हणे काय? ज्याच्यात माझं कल्याण आहे ते मला सांगा. एवढंच वाक्य सांगितलेलं आहे. काय? ज्यात माझं कल्याण होईल ना ते मला सांगा. कारण कल्याण काय आणि अकल्याण काय आपल्याला कळणार आहे का? ते नाही. आपलं कल्याण आणि आपलं अकल्याण फक्त भगवंत आणि संत श्रीगुरु यांनाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. म्हणून अर्जुन देखील तेच म्हणतो की शिष्यस्ते हम शाधी मात्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे, तू माझा गुरु आहे, म्हणून ज्याच्यामध्ये कल्याण आहे तेच निश्चितन म्हणजे निश्चितपणे देवा मला सांग. हा खऱ्या अर्थाने इथून पुढे श्री गुरु आणि शिष्याचा संवाद म्हणजे भगवान काय कृष्णम वंदे जगद्गुरु. तिथून पुढे समजा की काय कोण जाणे भगवान परमात्मा जगाचा गुरु आणि हा अतिशय श्रेष्ठ असणारा शिष्य, त्यांचा काय संवाद आहे याचा विचार खऱ्या अर्थाने आपण आता उद्या करणार आहोत. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागे अज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दानहे. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो तिलाहो प्राणी जात वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जेता पहिन ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्टविजय वावेजी ते तमणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरिज्ञान देवो सुखिया दाहला येणे वरिज्ञान देवो सुखिया दाहला येणे वरिज्ञान देवो सुखिया दाहला. अर्जुन आहे जीव आहे नाही का. अर्जुन म्हणजे तुमच्या आमच्यासारखा जीव आहे आणि हळूहळू अर्जुनाची थोडी पात्रता तयार होते आणि तो श्रीगुरूचा शिष्य होतो. त्याला जसा मोह झाला तर तसंच मोह आहे आपल्याजवळ. हां आपण सुद्धा त्या पात्रतेचे होऊन आपल्याला श्रीगुरू भेटायला पाहिजे. जसं आपल्याला होऊन जात नाही तसं त्यालाही होऊन जाणार. ही सगळी आपलीच कथा आहे. त्याची श्रद्धा अतिनिष्ठा होती देवावर म्हणून तू इतकं धावत होता त्यांच्यापाशी. पायी प्रवास केला ना तासमाच्या अगोदर जातो वाटतंय मला लगे म्हणजे काय पुन्हा दुसरा जन्म घ्यायचं कामच नाही पडलं पाहिजे आपल्याला. प्रवास केला पाहिजे. वा खरं आहे.